नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. 17 मे पासून अधिक मासाची सुरुवात होणार आहे, तर 15 जून पर्यंत अधिक मास हा असणार आहे. सर्वात अगोदर आपण हे समजून घेऊया की अधिक मास येण्याचं रिझन काय आहे. दर 2 वर्ष 8 महिन्यांनी अधिक मास हा येतो. तर अधिक मास का बरं येतो? आपल्या हिंदू पंचांगानुसार सूर्य गणना आणि चंद्रगणना योग्य पद्धतीने होण्यासाठी अधिक मास हा येतो. आणि हा जो अधिक मास आहे हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे. कारण की त्यामागे बरीच मोठी कथा आहे की 30 दिवस जे एक्स्ट्राचे आले होते तेव्हा कुठल्याही नक्षत्राने किंवा कुठल्याही ग्रहाने किंवा कुठल्याही देवदेवतांनी ते घेण्यासाठी अमान्य केलं. त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू यांनी ते स्वतःकडे घेतले आणि त्याला असं वरदान दिलं की अधिक मासामध्ये जो माझी सेवा करेल त्याचं फळ त्याला अत्याधिक प्राप्त होईल म्हणजे हजारो पटीनं हजारो गुणा त्या फळाची प्राप्ती त्या व्यक्तीला प्राप्त होईल. त्यामुळे अधिक मासामध्ये आपले जे काही आध्यात्मिक सेवा आहे पारायण आहेत हे करण्याला खूप महत्त्व आहे. अनेक जण श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करणार असतील किंवा अन्य कुठल्या ग्रंथाचं पारायण करणार असतील. अधिक मासामध्ये अधिक महात्म्याचं पारायण करण्याचं देखील महत्त्व आहे. त्यासोबतच भगवान श्रीहरी विष्णू यांचं विष्णू सहस्त्रनाम असेल, नारायण कवच असेल किंवा पुरुषोत्तम सूक्त असेल, अशा अनेक गोष्टी अधिक मासामध्ये केल्या जातात. म्हणजे मंदिरामध्ये जाणे, भगवान श्रीहरी विष्णू यांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणे, तीर्थक्षेत्री जाऊन नद्यांमध्ये जाऊन स्नान करणे. अधिक मासामध्ये अनेक जण अनेक नियम पालन करतात. संपूर्ण महिनाभर अनुष्ठान करण्याचा प्रयत्न करतात. अधिक मासामध्ये अनेक जण श्री गजानन विजय ग्रंथाचं देखील पारायण करणार असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या अगदी साध्या सोप्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्यांच्याकडून करणं शक्य होणार नाही, म्हणजे कुठलेही पारायण करणं होणार नाही, कुठल्याही नियमांचं पालन करणं होणार नाही, त्यांनी अतिशय साध्या सोप्या गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून आपल्याला संपूर्ण महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांची सेवा देखील घडेल आणि आपल्याला संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती देखील होईल. कारण की हा जो महिना आहे अधिक मास जो आहे तो जवळपास 3 वर्षांनी येतो. म्हणजे 2 वर्ष 8 महिने म्हणजे जवळपास 3 वर्षांनी हा अधिक मास येतो. आणि ह्या अधिक मासामध्ये आपण जितकी जास्त भगवंताची सेवा करू, भक्ती करू, आपण नियमांचं पालन करू, तेवढं जास्त आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होणार आहे. आपल्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची स्वरूपामध्ये बाळकृष्ण असतात, त्यासोबतच पांडुरंग म्हणजेच विठ्ठल असतात किंवा अनेक जणांच्या तुळशी वृंदावनमध्ये शालिग्राम असतात किंवा भगवान श्रीहरी माता लक्ष्मीची मूर्ती देखील असते. तर काय करायचं आहे, तुळशीपत्र जे आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तुळस किती पवित्र आहे. तुळस ही हरिप्रिय आहे आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळशीपत्र अर्पण करावंच लागते. म्हणजे आपण जेव्हा पांडुरंग बघतो, आपण विठ्ठलाकडे जेव्हा बघतो, तेव्हा त्यांच्या गळ्यामध्ये देखील त्यांनी तुळशीची माळा धारण केलेल्या आहेत. नैवेद्यामध्ये तुळशीपत्र टाकल्याशिवाय भगवंत भोग देखील ग्रहण करत नाही. त्यामुळे तुळशीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तुळस ही हरिप्रिय आहे. तर तुम्हाला ह्या सगळ्या कुठलीच गोष्टी जमणार नाही, म्हणजे पारायण वगैरे करण्याला जमणार नाही, कुठलाही नियम करायला जमणार नाही. तुम्ही आवर्जून एकच गोष्ट करा की रोज एक तुळशीपत्र घ्यायचं आहे आणि आपल्या देवघरामध्ये जे कुठले भगवंत असतील, म्हणजे आपल्या देवघरामध्ये बाळकृष्ण आहेत, पांडुरंग आहे, विठ्ठल आहेत, त्यांना एक तुळशीपत्र रोज अर्पण करा. श्री गजानन महाराज आहेत, त्यांना देखील रोज एक तुळशीपत्र अर्पण करा. म्हणजे हे नित्यनियमाने संपूर्ण महिनाभर करा. आता स्त्री आहे समजा, मग पिरियड येतो 4-5 दिवस आपण म्हणजे हात लावू शकत नाही, मग मुलांना सांगा, पतीला सांगा, कुणाला तरी सांगा आणि ती एक सेवा संपूर्ण महिनाभर तुळशीपत्र अर्पण करा. आता तुळशीपत्र किती अर्पण करायचे आहे, तुम्ही एक तुळशीपत्र अर्पण करू शकता किंवा तुम्हाला जास्त मिळाले, समजा 11च्या संख्येमध्ये, 21च्या संख्येमध्ये, तुम्हाला जेवढं जसं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही तुळशीपत्र अर्पण करा. त्यानंतर अजून एक नियम मी तुम्हाला सांगते की तुळशीजवळ रोज सायंकाळच्या वेळी दिवा लावायचा. तुपाचा दिवा आवर्जून लावण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण महिनाभर तुळशीजवळ एक दिवा लावण्याचा प्रयत्न करा. म्हणजे संपूर्ण महिनाभर तुम्ही हा नियम फॉलो करा. म्हणजे कराच की आता अधिक मास आहे, 17 मे पासून सुरुवात होणार आहे, तर 17 मे ते 15 जूनपर्यंत एकही दिवस चुकू द्यायचा नाही. तुळशीजवळ दिवा लावायचा म्हणजे लावायचा. परत जर समजा काही अडचण असेल तर घरातल्या इतर व्यक्तींना देखील दिवा लावायला तुम्ही सांगू शकता. तुळस ही खूप जास्त पवित्र आहे. कुणाकडे जर का तुळस नसेल तर तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये किंवा तुळशी वृंदावनमध्ये तुम्ही या महिन्यामध्ये तुळस देखील लावू शकता. तुळशीच्या मंजुळा असतात, त्या कधी जरी टाकल्या, त्याला जर का आपण पाणी टाकलं तरीसुद्धा तुळस येते. म्हणजे फुल उन्हाळ्यामध्ये माझ्याकडे मी तुळस ही झाली होती, म्हणजे जी पूजेची माझी नित्यनियमाची तुळस आहे, तर मग मी दुसऱ्या तुळशी टाकल्या तर खूप छान ती बहरली आहे. म्हणजे असं काहीच नाही की तुळस पावसाळ्यामध्येच येते. आपण कधीही तुळशीच्या मंजुळा टाकून तुळशीला जर का योग्य पद्धतीने पाणी दिलं, सूर्यप्रकाश दिला,
तर खूप छान पद्धतीने तुळस देखील बहरते. तर अधिक महिना हा तुळस जर का तुमच्याकडे नसेल तर आवर्जून अधिक महिन्यामध्ये तुम्ही तुळस देखील लावू शकता. तिसरा नियम असा आहे की तुम्ही रोज आरती करण्याचा प्रयत्न करा. पांडुरंगाची आरती करा किंवा बालकृष्णाची आरती करा, मदन गोपाल जी आरती आहे ती आरती करा किंवा मग तुम्ही श्री गजानन महाराजांची आरती करा. परंतु संपूर्ण महिनाभर सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये ज्यावेळी आपण लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्या वेळेमध्ये तुम्ही आवर्जून आरती करण्याचा प्रयत्न करा. आता ह्या सगळ्या गोष्टी यासाठी करा की म्हणजे आता ज्यांना होत नाही, ज्यांच्याकडून होणार आहे त्यांनी आवर्जून पारायण करावी, भक्ती करावी. म्हणजे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत, मनोकामना आहेत त्या नक्की पूर्ण व्हायला मदत होईल. त्या कशा की आपण संकल्पयुक्त जर का कुठली सेवा करत असो तर संकल्पयुक्त केलेली सेवा ही खूप बहरते. मग त्यामध्ये तुम्ही संकल्प घेऊन श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करू शकता, 52 स्तोत्राचं वाचन करू शकता किंवा मग तुम्ही जे विष्णू सहस्रनाम आहे त्याचं वाचन करू शकता, नारायण कवचाचं तुम्ही वाचन करू शकता. नारायण कवच देखील या महिन्यामध्ये सिद्ध केले जातात. म्हणजे अनेक ज्या गोष्टी आहेत त्या या महिन्यामध्ये केले जातात. अनेक ठिकाणी जे वर्षभराचे जे सण समारंभ आहेत ते अधिक मासामध्ये मोठ्या मोठ्या मंदिरामध्ये साजरे केले जातात. खूप जास्त महत्त्व आहे अधिक मासाला. त्यामुळे ज्यांच्याकडून होणार आहे त्यांनी आवर्जून पारायण करावी. तुमची जी पारायण करण्याची इच्छा असेल ते पारायण तुम्ही करावं. परंतु ज्यांच्याकडून काही होणार नाही तर ह्या 2-3 गोष्टी मी जसं सांगितलं की तुळशीपत्र तुम्ही अर्पण करू शकता पांडुरंगाला, बाळकृष्णाला. त्यासोबतच तुम्ही तुळशीजवळ दिवा लावू शकता, आरती करू शकता. या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. ह्या तर कोणाच्याही जमू शकता. म्हणजे किती जरी व्यस्तता असेल तर एक 5 ते 10 मिनटं आपण या सगळ्या गोष्टीसाठी देऊ शकतो. तर हे करण्याचा प्रयत्न करा. त्यासोबतच तुम्हाला इच्छापूर्ती हवी असेल, म्हणजे खूप आता इच्छा पूर्ण होतच नाही, सगळं काही करून झालं तर इच्छापूर्तीसाठी तुम्ही संकल्प घेऊन तुम्ही पुरुष सूक्ताचं तुम्ही वाचन करू शकता. पुरुष सूक्ताचं वाचन करताना तुम्ही संकल्प 1 वेळेस बोलायचा आहे आणि त्यानंतर मग रोज तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला 1 वेळेस म्हणायचं आहे किंवा मग 11 वेळेस म्हणायचं आहे. पुरुष सूक्त हे अतिशय साधं सोपं आहे आणि लवकर सिद्ध होणार आहे. त्यामुळे मग तुम्ही पुरुष सूक्ताचं तुम्ही वाचन करू शकता, संकल्पयुक्त तुम्ही ही सेवा करू शकता आणि खूप लवकर होते. म्हणजे एक 10-15 मिनिटामध्ये अतिशय छोटं आहे, पटकन होऊन जाते, वाचायला देखील सोपं आहे. तर तुम्ही पुरुष सूक्ताचं देखील संपूर्ण महिनाभर अधिक मासामध्ये तुम्ही वाचन करू शकता. म्हणजे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्ही संकल्पयुक्त सेवा करून पूर्ण करू शकता या अधिक मासामध्ये. आणि अधिक मास असा आहे की अधिक मासाला वरदानच आहे भगवान श्रीहरी विष्णूंचं की जे भक्त अधिक मासामध्ये सेवा करतील त्या सगळ्या भक्तांचं इच्छा मनोकामना भगवान श्रीहरी विष्णू हे पूर्ण करतील. आणि आपण जी काही सेवा करू, म्हणजे आपण श्री गजानन महाराजांची जरी सेवा केली तरी सुद्धा आपली जी सेवा आहे ती भगवान श्रीहरी विष्णूंनाच समर्पित होते. त्यामुळे कुठल्याही मनामध्ये भेदाभाव न करता किंवा मनामध्ये काही न आणता तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथाचा 1 अध्याय वाचण्याचा नियम घ्या. त्यासोबतच तुम्ही कुठलं तरी एक पुरुष सूक्ताचं वाचन करा किंवा मग विष्णू सहस्राचं वाचन करा किंवा नारायण कवच तुम्ही वाचा किंवा ऐका. अगोदर तुम्ही श्रवण करायचं, म्हणजे श्रवण करा, कारण आपल्याला ते जे संस्कृत आहे ते इतक्या पटकन येत नाही. त्यामुळे मग थोडंसं तुम्ही अगोदर यूट्यूबला लावून तुम्ही ऐकून घ्या, समजून घ्या. यूट्यूबला लावून तुम्ही या अगोदर गोष्टी शिकून घ्या. म्हणजे विष्णू सहस्रनाम देखील संस्कृत आहे, नारायण कवच देखील संस्कृत आहे. तर यूट्यूबला लावून तुम्ही अगोदर ते शिका की कसं वाचायचं आहे, कसं म्हणायचं आहे, त्याचा उच्चार कसा करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचं कंटिन्यू करू शकता. किंवा मग त्यापेक्षा साधं सोपं सरळ तुम्ही श्री गजानन महाराजांचं स्तोत्र वाचा किंवा मग 52 वाचा. म्हणजे ज्याला जो नियम शक्य होईल तो नियम तुम्ही 1 महिन्यासाठी आवर्जून करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मी मागच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी फक्त तुम्हाला सांगत नाही, माझ्या देखील ह्या सगळ्या सेवा चालूच असतात. मी देखील नारायण कवच, म्हणजे आम्ही दोघं देखील नारायण कवच आहे, विष्णू सहस्त्रनाम आहे, त्यासोबत श्री गजानन विजय ग्रंथातला रोज 1 अध्याय आहे, भागवताचं पठण आहे, हे सगळं करत असतो. त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तुम्ही आवर्जून करा. याचे खूप फायदे होतात. जी पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये आहे ती वाढते, पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला मिळतात. म्हणजे याचा आउटपुट खूप सुंदर छान पद्धतीने मिळते. बाकीच्या गोष्टीमध्ये आपलं मन खूप अशांत असते, परंतु जेव्हा आपण भगवंत भक्ती करायला लागतो त्यावेळी आपलं मन खरंच खूप जास्त एकाग्र होते, शांत होते. म्हणजे आपल्याला कोण काय बोलते याच्याशी देखील काही फरक पडत नाही. म्हणजे एक आपण असं म्हणू शकतो की आपल्याला सर्वदा आपण प्रसन्न राहण्याचा प्रयत्न करतो की कुठलीही परिस्थिती असो, मग ती आपल्या बाजूला असो किंवा विपरीत असो, त्या परिस्थितीमध्ये आपण आनंदच मानतो. आणि आनंद समाधान यामध्ये सर्व सुख आहे. आणि हे आनंद जे समाधान आहे, मग आपल्याकडे कोटीचा बंगला असो किंवा करोडोची गाडी असो, त्याने देखील येत नाही. जो आपल्याला भगवंत भक्ती करून महाराजांची सेवा करून जो आनंद आपल्याला मिळतो तो मग बाकी कशामध्येच नाही. त्यामुळे एक कुठला तरी नियम घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडून जर काहीच जमलं नाही तर मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या आहेत, त्या गोष्टी तुम्ही करण्याचा
करण्याचा नक्कीच प्रयत्न करा। संपूर्ण अधिक मासामध्ये, अधिक मास याला पुरुषोत्तम मास त्यामुळेच म्हटलं जाते की पुरुषोत्तम मास हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आणि आपण भगवान श्रीहरी विष्णूंच्या सेवा आणि उपासना करण्याचा नक्कीच प्रयत्न या महिन्यामध्ये करायला हवा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा। जय गजानन, धन्यवाद।